मित्र हो, चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जाती व्यवस्थेचे निर्मूलन, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाग 8. तुमची प्रचलित समाज रचना बदलल्याशिवाय तुम्ही प्रगती करण्याची सुतराम शक्यता नाही. याबाबत माझ्या मते संदेहही नाही. संरक्षणासाठी अथवा आक्रमणासाठी तुम्ही ह्या जनसमुदायाची जुळवाजुळव करू शकत नाही. जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारू शकत नाही. तुम्ही राष्ट्र उभारू शकत नाही. तुम्ही नैतिकता उभारू शकत नाही. जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारले तर त्याला तडेच जातील आणि ते एकजीव असणार नाही. आता विचार करण्यासारखा एकच प्रश्न उरतो, तो असा की हिंदू समाज व्यवस्थेत सुधारणा कशा घडून आणायच्या, जात कशी नष्ट करायची, हा आत्यंतिक महत्त्वाचा प्रश्न आहे. जातीच्या सुधारणेमध्ये पोटजातीचे निर्मूलन ही पहिली पायरी आहे असा एक मतप्रवाह आहे. जातीच्या पेक्षा उपजातीच्या शिष्टाचारामध्ये आणि दर्जामध्ये अधिक साम्य आहे, हा या गृहीतकाचा आधार आहे. मला वाटते की हे गृहीतक चुकीचे आहे. उत्तर आणि मध्य भारतातील ब्राह्मण दख्खन आणि दक्षिण भारतातील ब्राह्मणांच्या तुलनेत हलक्या दर्जाचे आहेत. त्यापैकी पहिले आचारी आणि पाणके आहेत, तर दुसऱ्यांचा सामाजिक दर्जा श्रेष्ठ आहे. याउलट बौद्धिक आणि सामाजिकदृष्ट्या उत्तर भारतातील वैश्य आणि कायस्थ दख्खन आणि दाक्षिणात्य ब्राह्मणांच्या तोडीचे आहेत. आहाराच्या बाबतीत सुद्धा शाकाहारी असलेल्या दख्खन आणि दाक्षिणात्य ब्राह्मण आणि मांसाहारी असलेल्या काश्मीरी आणि बंगाली ब्राह्मणामध्ये साम्य नाही. या उलट दख्खन आणि दाक्षिणात्य ब्राह्मण आणि गुजराती, मारवाडी, बनिया आणि जैन अशा ब्राह्मणेतरांमध्ये आहाराच्या बाबतीत बरेच साम्य आहे. एका जातीकडून दुसऱ्या जातीकडे सहज संक्रमण व्हावे या भूमिकेतून उत्तरेतील कायस्थ आणि दक्षिण भारतातील इतर ब्राह्मणेतराचे दख्खन आणि द्रविड प्रदेशातील ब्राह्मणाशी मिलाप दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय ब्राह्मणांच्या मिलापापेक्षा अधिक व्यवहार्य आहे, याबाबत शंका नाही. परंतु पोटजातीचे ऐक्य शक्य आहे असे गृहीत धरले तरीही पोटजाती नष्ट करण्यातून जाती निश्चितपणे नष्ट होतील याची शाश्वती काय? उलट पक्षी असेही घडू शकेल की ती प्रक्रिया उपजाती नष्ट करूनच थांबून जाईल. अशा परिस्थितीत उपजाती नष्ट करणे जातीला अधिक बळकटी देण्यास आणि शक्तिशाली करण्यास व म्हणूनच अधिक उपद्रवक्षम बनविण्यास कारणीभूत ठरतील. त्यामुळे हा उपाय व्यवहार्य नसून प्रभावीही नाही आणि सहजगत्या चुकीचा उपाय ठरेल. जात नष्ट करण्याच्या कार्यक्रमाला सहभोजनाच्या कार्यक्रमाने सुरुवात करावी अशी दुसरी योजना आहे. माझ्या मते हा सुद्धा अपुरा उपाय आहे. सहभोजनाला मुभा देणाऱ्या बऱ्याच जाती आहेत, परंतु जातीय भावना आणि जातीय जाणीव नष्ट करण्यात यश आलेले नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. आंतरजातीय विवाह हाच त्यावरचा खरा उपाय आहे अशी माझी खात्री पटली आहे. केवळ रक्ताची सरमिसळच आप्तस्वकीय असल्याची भावना निर्माण करू शकते आणि नातेसंबंधाची एकसारखे असल्याची ही भावना सर्वात महत्त्वाची ठरल्याशिवाय जातीने निर्माण केलेली विभक्तवादी परखा असल्याची भावना नाहीशी होणार नाही. अहिंदूपेक्षा हिंदूच्या सामाजिक जीवनात आंतरजाती विवाह हा निश्चितपणे अधिक शक्तिशाली घटक असणे आवश्यक आहे. जेव्हा समाज आधीच इतर धाग्यांनी नीटपणे विणलेला असतो तेव्हा विवाह हा आयुष्यातला सामान्य प्रसंग असतो. परंतु जेव्हा समाज दुभंगलेला असतो तेव्हा त्याला साधणारी शक्ती म्हणून विवाह ही तडजोडीची गरज बनते. जात मोडण्याचा खरा उपाय आंतरजातीय विवाह हाच आहे. जाती विरघळण्यासाठी इतर कुठलीही गोष्ट विद्रावक म्हणून उपयोगी पडणार नाही. तुमच्या जातपात तोडक मंडळाने आक्रमणाची ही दिशा स्वीकारली आहे, तो थेट नेमक्या मुद्द्यावर जोरदार हल्ला आहे. या समस्येचे अचूक निदान केल्याबद्दल आणि त्याहीपेक्षा हिंदूचे नेमके काय चुकले ते त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे धाडस दाखवल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो.
सामाजिक जुलमाच्या तुलनेत राजकीय जुलूम अगदीच नगण्य असतो आणि शासनाला आव्हान देणाऱ्या राजकारण्यापेक्षा समाजाला आव्हान देणारा सुधारक अधिक धैर्यशाली असतो. आंतरजातीय सहभोजन आणि आंतरजातीय विवाह या नित्याच्या बाबी झाल्यानंतरच परिणामकारक शक्ती म्हणून जातीचे अस्तित्व संपुष्टात येईल, ही तुमची भूमिका रास्त आहे. तुम्ही रोगाचे मूळ शोधले आहे, परंतु तुमची औषध योजना या रोगासाठी योग्य आहे का? स्वतःला असा प्रश्न विचारा की बहुसंख्य हिंदू आंतरजातीय सामूहिक भोजन आणि आंतरजातीय विवाह करत नाहीत असे का? तुमचा पक्ष लोकप्रिय नाही असे का? याचे उत्तर संभवते हे की या दोन्ही गोष्टी हिंदूंना पवित्र वाटणाऱ्या श्रद्धा आणि तत्वाच्या विरोधी आहेत. जात म्हणजे हिंदूंना मुक्तपणे मिसळण्यास अडथळा करणारी, पाडून टाकता येण्यासारखी विटांची भिंत किंवा काटेरी तारेसारखी भौतिक वस्तू नाही. जात ही एक जाणीव आहे, एक मानसिक अवस्था आहे. म्हणूनच जातीचे निर्मूलन म्हणजे भौतिक अडथळ्याचे निर्मूलन नव्हे. जाती निर्मूलनाचा अर्थ जाणीवामध्ये बदल असा आहे. जात वाईट असू शकेल, जात माणसाशी अमानुष म्हणावे असे पशुतुल्य वर्तन करण्याच्या दिशेने नेऊ शकते. तरी पण हे मान्य केले पाहिजे की हिंदू लोक जात पाळतात याचे कारण ते अमानुष आहेत किंवा त्यांच्या डोक्यात बिघाड आहे हे नव्हे. ते जात पाळतात कारण ते अत्यंत धार्मिक आहेत. जात पाळण्यात लोकांची चूक नाही, चूक जातीची भावना त्यांच्या मनावर ठसविणाऱ्या धर्माची आहे असे माझे मत आहे. हे बरोबर असेल तर साहजिकच तुम्हाला ज्याचा सामना करावा लागणार आहे तो शत्रू जात पाळणारे लोक नसून त्यांना जातीचा धर्म शिकविणारी धर्मशास्त्रे आहेत. आंतरजातीय भोजने किंवा आंतरजातीय विवाह करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका करणे, त्यांचा उपहास करणे, अधूनमधून आंतरजातीय सहभोजने आयोजित करणे आणि आंतरजातीय विवाह साजरे करणे ही अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने कुचकामी पद्धत आहे. धर्मशास्त्रांच्या पावित्र्यावरचा विश्वास ध्वस्त करणे हा त्यावरचा खरा उपाय आहे. धर्मशास्त्रांना लोकांच्या श्रद्धा आणि मतांना वळण देण्याची मुभा दिल्यास तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल अशी अपेक्षा तुम्ही कशी करता? धर्मशास्त्रांच्या अधिकाराबाबत शंका उपस्थित करायची नाही. लोकांना त्यांचे पावित्र्य आणि धर्मनियमावर विश्वास ठेवण्याची परवानगी द्यायची आणि त्यांच्या कृतीबद्दल त्यांच्यावर तर्कहीन आणि अमानवीय असल्याचा ठपका ठेवायचा हा सामाजिक सुधारणा करण्याचा विसंगत दृष्टिकोन आहे. महात्मा गांधीसह अस्पृश्यता निर्मूलनाचे काम करणाऱ्या सगळ्या सुधारकांच्या हे लक्षात येत नाही की लोकांचे वर्तन हा केवळ धर्मशास्त्रांनी त्यांच्या मनावर ठसविलेल्या श्रद्धांचा परिणाम आहे आणि त्यांच्या वर्तनाचा आधार असलेल्या धर्मशास्त्रांच्या पावित्र्यावरचा त्यांचा विश्वास नष्ट झाल्याशिवाय लोक त्याचे आचरण बदलणार नाहीत. त्यामुळेच अशा प्रयत्नांना यश लाभले नाही यात आश्चर्य नाही. अस्पृश्यता निवारण्याचे कार्य करणाऱ्यांनी केलेली चूक तुम्हीही करीत आहात असे दिसते. आंतरजातीय सामूहिक भोजन आणि आंतरजातीय विवाह आयोजित करण्यासाठी संघर्ष करणे हे कृत्रिम साधनांच्या सहाय्याने जबरदस्तीने खाऊ घालण्यासारखे आहे. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला धर्मशास्त्राच्या दास्यातून मुक्त करा. धर्मशास्त्रावर आधारलेल्या विनाशकारी जाणीवापासून त्यांची मने शुद्ध करा. तुम्ही त्याला अथवा तिला न सांगता सुद्धा ते आंतरजातीय सामूहिक भोजन आणि आंतरजातीय विवाह करतील. शब्दछलाचा आश्रय घेण्यात काही अर्थ नाही. व्याकरणदृष्ट्या पाहता अथवा तार्किकदृष्ट्या अन्वयार्थ काढता धर्मशास्त्रांचे म्हणणे त्यांच्याबद्दलच्या लोकसमजुतीतून भिन्न आहे असे लोकांना सांगण्यात अर्थ नाही. लोकांनी धर्मशास्त्रांचा काय अर्थ लावला आहे हे महत्त्वाचे आहे. बुद्धाने जी भूमिका घेतली तीच तुम्ही सुद्धा घेतली पाहिजे. नानकाने जी भूमिका घेतली तीच तुम्ही सुद्धा घेतली पाहिजे. तुम्ही केवळ धर्मशास्त्रांना नाकारून चालणार नाही तर बुद्ध आणि नानकाप्रमाणे त्यांचा अधिकार नाकारला पाहिजे. ज्या धर्माने त्यांच्यात जातीच्या पावित्र्याची भावना निर्माण केली तो धर्मच हिंदूचे वैगुण्य आहे हे त्यांना सांगण्याचे धाडस तुमच्यात पाहिजे. तुम्ही ते धाडस दाखवाल का?
तुम्हाला तुमच्या या कार्यात यश मिळण्याची शक्यता कितपत आहे? सामाजिक सुधारणा विविध प्रकारात मोडतात. सुधारणांचा एक वर्ग लोकांच्या धार्मिक समजुतीशी संबंधित नसून तो शुद्ध निधर्मी स्वरूपाचा आहे. सुधारणांचा असाही वर्ग आहे ज्याचा संबंध लोकांच्या धार्मिक जाणीवाशी येतो. सुधारणेच्या अशा गटाचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार धर्माच्या तत्वांना अनुसरून असतो आणि तो त्या धर्मतत्वापासून दूर गेलेल्यांना त्यांचे पालन करण्यासाठी परत बोलावतो. दुसरा प्रकार धार्मिक तत्वांना केवळ स्पर्श करतो एवढेच नाही तर त्यांच्या पूर्णपणे विरोधात असतो आणि लोकांना त्याचा त्याग करून अधिकार नाकारून त्यांच्या विरुद्ध वागायचे आवाहन करतो. जात ही अलौकिक शहाणपणाचे वरदान लाभलेल्या दैवी प्रेरणा प्राप्त असलेल्या ऋषींच्या अज्ञानांचा समावेश असल्याचे मानले गेलेल्या धर्मशास्त्रमान्य श्रद्धांची नैसर्गिक परिणिती आहे. म्हणून या धर्मज्ञांचे उल्लंघन म्हणजे पाप ठरते. जातीचे निर्मूलन हा सुधारणेच्या या 3ऱ्या गटात मोडणारा प्रकार आहे. लोकांना जात सोडायला सांगणे म्हणजे त्यांना त्यांच्या मूलभूत धार्मिक जाणीवांच्या विरुद्ध जायला सांगण्यासारखे आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील सुधारणा सोप्या आहेत हे उघड आहे, परंतु 3ऱ्या प्रकारातील सुधारणा हे एक प्रचंड कार्य आहे आणि ते जवळपास अशक्य आहे. या सामाजिक रचनेच्या पावित्र्याला हिंदूची मान्यता आहे. जातीला दैवी आधार आहे. जातीला चढवलेला पावित्र्य आणि दैवी मान्यतेचा पोशाख तुम्ही टरकावलाच पाहिजे. अंतिम चिकित्सेत याचा अर्थ असा की तुम्ही धर्मशास्त्रे आणि वेद यांची सत्ता उद्ध्वस्त केली पाहिजे. जातीचे निर्मूलन करण्याचा मार्ग आणि साधने या प्रश्नावर मी भर दिला आहे, कारण ध्येय ठाऊक असण्यापेक्षा ते प्राप्त करण्याचे मार्ग आणि साधने माहीत असणे अधिक महत्त्वाचे आहे असे माझे मत आहे. जर तुम्हाला खरे मार्ग आणि साधने माहीत नसतील तर तुमचे सगळेच बार खात्रीने फुसके ठरतील. माझे हे विश्लेषण खरे असेल तर तुमचे कार्य अति दुष्कर आहे. ते यशस्वी करण्यास तुम्ही समर्थ आहात की नाही हे फक्त तुम्हीच सांगू शकता. माझे वैयक्तिक मत सांगायचे तर ते काम मला जवळपास अशक्य दिसते. मी असा विचार का करतो हे जाणण्याची कदाचित तुमची इच्छा असेल. या मताप्रत नेणाऱ्या अनेक कारणापैकी मला अधिक महत्त्वाच्या वाटणाऱ्या काहींचा मी उल्लेख करतो. यापैकी एक कारण या प्रश्नासंबंधी ब्राह्मणांनी दर्शविलेला वैरभाव हे आहे. राजकीय आणि काही प्रमाणात आर्थिक सुधारणासाठी लढण्यात ब्राह्मण बिनिच्च सैनिक आहेत, परंतु जातीचे अडथळे मोडण्यासाठीच्या सैन्यासोबत ते बाजार बुणगे म्हणूनही सामील नाहीत. या बाबतीत भविष्यात ब्राह्मण कधी पुढाकार घेण्याची काही आशा आहे का? माझे उत्तर नाही असे आहे. असे का हा प्रश्न तुम्हाला पडेल. तुम्ही असा युक्तिवाद कराल की सामाजिक सुधारणापासून दूर राहण्याचे ब्राह्मणांना काहीच कारण नाही. तुम्ही असाही युक्तिवाद कराल की जात हा हिंदू समाजासाठी विनाशाचे कारण आहे हे ब्राह्मणांना माहीत आहे आणि समाजातील प्रबुद्ध वर्ग म्हणून त्याच्या परिणामापासून त्यांनी उदासीन राहावे हे अपेक्षित नाही. तुम्ही युक्तिवाद कराल की ब्राह्मण निधर्मीही आहेत आणि पुरोहितही आहेत. जाती मोडणाऱ्यांच्या वतीने दुसऱ्याने हातात दंडुका घेतला नाही तर पहिला घेईल हे सर्व ऐकताना छान वाटते, परंतु या सगळ्यात हे विसरले गेले आहे की जाती मोडण्याचा ब्राह्मणावर प्रतिकूल परिणाम होणे क्रमप्राप्त आहे. या बाबींचा विचार करता जिचा अंतिम परिणाम ब्राह्मण जातीची सत्ता आणि प्रतिष्ठा नष्ट करणे आहे, अशा चळवळीचे नेतृत्व करण्यास ब्राह्मण कधीतरी संमती देईल अशी अपेक्षा करणे वाजवी आहे का? पुरोहित ब्राह्मणांच्या विरोधात उभारलेल्या चळवळीत निधर्मी ब्राह्मण सहभागी व्हावेत अशी अपेक्षा करणे रास्त आहे का? माझ्या मते निधर्मी ब्राह्मण आणि पुरोहित ब्राह्मण असा फरक करणे निरुपयोगी आहे. ते दोघे सगळे सोयरे आहेत. ते एकाच शरीराचे 2 हात आहे आणि एकाच्या रक्षणासाठी दुसऱ्याने लढणे भाग आहे. या संदर्भात मला प्रोफेसर डायसी यांचा इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन या ग्रंथातील अत्यंत अर्धगर्भ अभिप्राय आठवतात. संसदेच्या वैधानिक सार्वभौमत्वाच्या वास्तविक मर्यादा संबंधी बोलताना डायसी म्हणतात,
कुठल्याही सार्वभौम संस्थेच्या विशेषतः संसदेच्या अधिकारांचा वापर दोन मर्यादांनी सीमित अथवा नियंत्रित असतो. त्यापैकी एक बाह्य आणि दुसरी अंतर्गत मर्यादा असते. सार्वभौम संस्थेच्या सत्तेच्या बाह्य मर्यादा त्याचे लोक किंवा त्यापैकी बहुसंख्य त्याच्या कायद्याची पायमल्ली करतील अथवा त्याला विरोध करतील याची शक्यता किंवा खात्री ही आहे. सार्वभौम संस्थेला अंतर्गत मर्यादा स्वतः त्या शक्तीकडूनच निर्माण होते. जुलमी राजा सुद्धा तो राहत असलेल्या परिस्थितीच्या प्रभावाने घडलेल्या स्वभावानुसार तो संबंधित असलेल्या काळाच्या आणि समाजाच्या नैतिक भावना अंतर्भूत करून बनलेल्या त्याच्या चारित्र्यानुसार त्याचा अधिकार वापरतो. सुलतानाने स्वतः प्रयत्न केले तरी तो मुस्लिम जगताचा धर्म बदलू शकणार नाही. जरी त्याला शक्य झाले तरी मुस्लिम धर्मप्रमुख म्हणून मुहम्मदाचा धर्म उलथून टाकण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होईल हे अतिशय अशक्य कोटीतील आहे. सुलतानाच्या सत्तेच्या वापरावरील अंतर्गत नियंत्रण किमान बाह्य नियंत्रणा एवढे बळकट आहे. कधीकधी लोक निरर्थक प्रश्न विचारतात की पोप अमुक सुधारणा का लागू करीत नाही. याचे खरे उत्तर आहे की क्रांतिकारी व्यक्ती पोप बनण्याच्या प्रवृत्तीची नसते आणि जी व्यक्ती पोप बनते तिला क्रांतिकारक होण्याची इच्छा नसते. मला असे वाटते की हा अभिप्राय भारतातील ब्राह्मणांनाही तंतोतंत लागू पडतो आणि कुणाला असे म्हणता येईल की जर पोप होणाऱ्या व्यक्तीला क्रांतिकारी बनण्याची इच्छा नसेल तर ब्राह्मण म्हणून जन्मलेल्या व्यक्तीला सामाजिक क्रांतिकारी बनण्याची भावना त्याहून कमी असते. ब्राह्मणाकडून सामाजिक सुधारणांच्या बाबतीत क्रांतिकारक तत्वाची अपेक्षा करणे खरोखरच लेस्ली स्टीफनने म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश संसदेने निळ्या डोळ्यांच्या सर्व शिशूंचा खून करण्याचा कायदा संमत करण्या एवढे निरर्थक आहे. तुमच्यापैकी काही जण म्हणतील की जातीच्या विरोधातील चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी ब्राह्मण पुढे येतात की येत नाहीत हा किरकोळ मुद्दा आहे. असा दृष्टिकोन व्यक्त करणे म्हणजे समाजात बुद्धिवादी वर्ग पार पाडित असलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष केल्यासारखे होईल असे मला वाटते. थोर माणूस इतिहास घडवतो हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका. तुम्हाला एवढे मान्य करावेच लागेल की प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक सत्ताधारी वर्ग नसला तरी प्रभावशाली वर्ग असतो. बुद्धिवादी वर्गास दूरदृष्टी असते. तो सल्ला देऊ शकणारा आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो. कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुद्धियुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही. तो बहुतांशी अनुकरण करणारा असून बुद्धिवादी वर्गाचे अनुकरण करतो. देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकटसमयी पुढाकार घेऊन तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्यांच्यावर ठेवता येऊ शकतो. बुद्धी हा स्वायत्त सद्गुण नाही हे खरे आहे. ती केवळ साधन मात्र आहे आणि साधनांचा उपयोग बुद्धिवादी व्यक्ती कोणत्या हेतूसाठी करते त्यावर अवलंबून असतो. बुद्धिवादी माणूस चांगला माणूस असू शकतो परंतु तो सहजपणे बदमाश सुद्धा होऊ शकतो. त्याचप्रमाणे बुद्धिवादी वर्ग सत्शील लोकांचा मदतीसाठी तत्पर, चुकलेल्या मानवतेच्या उत्थानासाठी तयार समुदाय असू शकेल किंवा सहजपणे कपटी लोकांची टोळी अथवा संकुचित कंपूपासून पाठबळ अर्जित करणारा त्यांच्या समर्थकांचा गटही असू शकतो. भारतामध्ये बुद्धिवादी वर्ग हे केवळ ब्राह्मण जातीचे दुसरे नाव आहे हे तुम्हाला दयनीय वाटू शकेल. हे दोन्ही एकच आहेत याचा तुम्हाला खेदही वाटू शकेल. बुद्धिवादी वर्गाचे अस्तित्व एकाच जातीत बंदिस्त आहे. बुद्धिवादी वर्ग आणि ब्राह्मण जात यांचे हित आणि आकांक्षा एकच आहेत. ज्यांनी स्वतःला देशाऐवजी स्वजातीच्या हिताचे काळजीवाहक समजले आहे. हे सर्व अगदी खेदजनक असेल परंतु ब्राह्मणानेच हिंदूमध्ये बुद्धिवादी वर्ग बनला आहे ही वस्तुस्थिती तरीही शिल्लक राहतेच. तो केवळ बुद्धिवादी वर्ग आहे एवढेच नव्हे तर इतर हिंदू ज्यांना पूज्य मानतात असा तो वर्ग आहे. हिंदूंना ब्राह्मण भूदेव म्हणजे पृथ्वी तलावरचे देव आहेत असे शिकविले आहे. वर्णानाम ब्राह्मण गुरु हिंदूंना शिकवलेले गेले आहे की केवळ ब्राह्मणच त्यांचा गुरु असू शकतो. म्हणू म्हणतो
विशेष उल्लेख न केलेल्या धर्मासंबंधी बाबीचे काय करावे असे विचारले असता शिष्ट असलेल्या ब्राह्मणाने जे प्रतिपादन केले त्यालाच निसंशयपणे कायदेशीर मान्यता असेल. अनाम्नातेषु धर्मेषु कथं स्थातीति चेत भवते य शिष्टा ब्राह्मणा ब्रयुस धर्मा स्वाद षण्डिततः. इतर समुदायांना आपल्या मगरमिठीत जखडणारा बुद्धिवादी वर्ग जेव्हा जातीच्या सुधारणांच्या विरोधात उभा असेल तेव्हा जाती व्यवस्था मोडण्याच्या चळवळीस यश मिळण्याची शक्यता मला अगदीच धुसर दिसते. जातीचे दोन पैलू असतात हे ध्यानात घेतले तर कार्य अशक्य आहे असे मी का म्हणतो. याच्या दुसऱ्या कारणाचा आपल्याला उलगडा होईल. तिच्या एका पैलूमध्ये ती माणसाचे विविध समुदायामध्ये विभाजन करते, दुसऱ्या पैलूमध्ये ती त्या समुदायांचे एकाच्यावर दुसरी अशी सामाजिक दर्जाच्या अनुसार श्रेणीबद्ध रचना करते. जातीच्या मोजपट्टीवर आपण इतर काहीपेक्षा वरिष्ठ आहोत यात प्रत्येक जातीला अभिमान आणि समाधानही वाटत असते. या रचनेची बाह्यखूण म्हणून तांत्रिकदृष्ट्या अष्टाधिकार आणि संस्कार असा त्यांचा उल्लेख केला जातो. त्या सामाजिक आणि धार्मिक अधिकारांचेही श्रेणीवर वाटप केलेले आहे. जातीचा दर्जा जेवढा उच्च तेवढी तिच्या अधिकारांची संख्या जास्त आणि जातीचा दर्जा जेवढा खालचा तेवढीच अधिकारांची संख्या कमी. ही श्रेणीबद्ध रचना जाती व्यवस्थेच्या विरोधात संयुक्त आघाडी उघडणे अशक्य करते. जर एखादी जात आपल्या वरच्या जातीसोबत सहभोजन आणि आंतरजातीय विवाहाचा अधिकार मागत असेल तर त्या जातीला काही खोडसाळ लोकांकडून ज्यात ब्राह्मण बहुसंख्य आहेत धमकावले जाते की त्या परिस्थितीत त्यांना स्वतःपेक्षा खालच्या लोकांशी सहभोजन आणि आंतरजातीय विवाहात सहमतीचा विचार करावा लागेल. सगळेच जाती व्यवस्थेचे जे गुलाम आहेत, परंतु सगळ्या गुलामांचा दर्जा समान नाही. आर्थिक क्रांतीकरता शोषित वर्गाला उद्युक्त करण्यासाठी कार्ल मार्क्स यांना सांगितले, तुम्हाला बांधणाऱ्या साखळ्या व्यतिरिक्त तुमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही, परंतु विविध जातींना सामाजिक आणि धार्मिक हक्कांचे वाटप ज्या धूर्तपणे झाले आहे त्यामुळे काहींना खूप मिळाले आहे तर काहींना अगदीच कमी. म्हणून हिंदूंना जाती व्यवस्थेविरुद्ध उद्युक्त करायला कार्ल मार्क्सची घोषणा अगदीच कुचकामी आहे. जात ही सार्वभौम गटाची उच्च आणि कनिष्ठ अशी श्रेणीबद्ध रचना तयार करते. ज्यांना इतरांच्या दर्जाबद्दल असूया वाटते आणि जर सर्वसाधारण विसर्जन झाले तर त्यांच्यापैकी काहींना इतरांपेक्षा जात प्रतिष्ठा आणि सत्ता गमवावी लागेल हे त्यांना ज्ञात आहे. म्हणूनच लष्करी भाषेत सांगायचे तर जाती व्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी तुम्ही हिंदूची जुळवाजुळव करू शकत नाही.